विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ज्ञानमय IAS अकॅडमी नागपूर या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा एक प्रश्न लक्षात घ्या की ज्या विद्यार्थ्यांना खरंच आता राज्यसभेची तयारी करायची आहे, की त्याचं स्वप्न आहे की मला क्लासमन व्हायचं आहे, मला जीवनामध्ये DYSP, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार सारखे हे सर्व पद मिळवायचे आहे, तर एक लक्षात ठेवा, आपल्या शहरामधूनच तयारी करता येतं, जी कुठेही बाहेर जायची गरज नाही. म्हणजेच पुण्या मुंबई सारख्या शहरांमध्ये बरेच विद्यार्थी बघा 12वी पास झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ह्या तयारीला लागतात. पण ज्या विद्यार्थ्यांना वाटतं खरंच की 12वी पास झाल्यानंतर आपण जसं ग्रॅज्युएशन होऊ त्याच पद्धतीने आपल्याला पद पण मिळालं पाहिजे, म्हणून सोबतच तुम्हाला तयारी करता येतं. आणि आता आपल्या शहरामध्ये बाहेर कुठेही जायची गरज पडत नाही, कारण प्रत्येक विद्यार्थ्याची तेवढी आर्थिक परिस्थिती राहत नाही की पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये जाऊन शिक्षण घ्यावं, कारण तिथला महिन्याचा खर्च, तिथलं वातावरण, तिथली अभ्यास पद्धती, ह्या सर्व गोष्टी कोणी आपल्या ओळखीचे दिसत नाही, सर्व अनोळखी असतात. सर्व ठिकाणी जाऊन त्या परिस्थितीशी तुम्ही जुळायचं आणि त्यानंतर तुम्ही अभ्यासाला लागायचं, ते मानसिक स्थिती हे प्रत्येक विद्यार्थ्याची राहत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्याच शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचा एक प्लॅटफॉर्म सुरू झालेला आहे आणि तोच म्हणजे नागपूर शहरामध्ये ज्ञानमय IAS अकॅडमी नागपूर सक्करदरा या ठिकाणी. म्हणून ज्या विद्यार्थ्याला खरंच वाटतं की नाही माझी बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत तयारी झाली पाहिजे, त्याच पद्धतीने लक्षात घ्या की राज्यसेवा करायची असेल तर पुणे कशाला, आपल्या नागपूरमध्येच करता येतं. तुम्ही थंबनेल बघत असेल तर त्याच पद्धतीने लक्षात ठेवा. आणि ही परिस्थिती खरी आहे, तुम्ही या अनुभवा प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि त्यानंतर स्वतःचा निर्णय घ्या की खरंच लक्षात घ्यायचे की त्यामध्ये आपण मग काय काय करणार, कशा पद्धतीने तयारी करणार. बरोबर आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं, पण एक लक्षात ठेवा की जो विद्यार्थी सलग 2 ते 3 वर्ष प्रामाणिकपणे अभ्यास करत असेल आणि अभ्यासक्रम मोठा असल्यामुळे आणि त्याची सोबत UPSC ची सुद्धा तयारी होणार. UPSC आणि MPSC म्हणजे राज्यसभेचा अभ्यासक्रम हा सोबत असतो, तुमची सोबत तयारी होणार. यामध्ये तुम्हाला वेगळं एक थोडाफार प्रश्न आहे, बरोबर आहे, काही काही पद्धती आहे त्यामध्ये की ज्या काही गोष्टी आहे की त्यामध्ये तुम्हाला थोडे वेगळे करावे लागतात, फक्त तेवढंच. म्हणजे जर बघायला गेलं तर 90% पाठ हा तुम्हाला समान आलेला आहे, फक्त 10% भाग वेगळा आलेला आहे. म्हणजे तो कसा आहे ते मी सांगेल समजावून. मग त्याच पद्धतीने लक्षात घ्या, म्हणजे तुमची सोबतच तयारी होत आहे ना, मग कशाला इकडे तिकडे भटकताय. आपल्याच शहरामध्ये घेऊन आलेलो आहे तुमच्याचसाठी, आणि तीच बॅच कमीत कमी विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त रिझल्ट ओरिएंटेड बॅच कशी करता येईल, बरोबर आहे. पूर्ण अभ्यास साहित्यासहित सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीने मिळेल हे सर्व तुम्हाला देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, बरोबर आहे. ज्ञानमय IAS अकॅडमी हे पूर्ण टीम तुमच्या सोबतीला आहे. प्रत्येक अडचणी, प्रत्येक तुमचं काउन्सिलिंग, प्रत्येक ठिकाणी आलेली अडचण, अभ्यासाच्या डाऊट सर्व तुम्हाला क्लिअर केल्या जाणार आहे. म्हणून कुठेही गडबडू नका, कुठेही जायची गरज नाही, कुठलाही गोंधळ करायची गरज नाही. तुम्ही सरळ जो खाली नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधायचा आणि त्यासोबत काही अडचणी गेल्यास तुम्ही नक्कीच कधीही केव्हाही फोन करून माहिती घेऊ शकता. आलं लक्षात. त्यामुळे तुम्हाला कुठेही काही गोंधळाची गरज पडणार नाही. अगदी अधिक सखोल जी तुम्हाला पुण्या मुंबईत मिळणार त्यापेक्षा उत्कृष्ट दर्जा आणि चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला आज नागपूरमध्ये शिक्षण मिळत आहे. पण त्यासाठी आम्ही स्वतः तत्पर आहोत. पण तुमची वाट बघतोय आपण, त्यामुळे बॅच सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक बॅचला, ज्या बॅचला तुम्हाला वाटते ती बॅच जॉईन करू शकता. आणि त्याच पद्धतीने असं नाही की एकाच फेज मध्ये तुम्हाला सर्व काही मिळणार, कुठलंही अभ्यास साहित्य तुम्हाला वेगळं घ्यायची गरज पडणार नाही. टप्प्याटप्प्यात मी सर्व यामध्ये डिटेल्स सविस्तर व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सर्व तुमचे जे काही डाऊट आहे ते सर्व क्लिअर होईल. ठीक आहे, तर चला बघू. तुम्हाला एक एक मुद्दा मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की ही बॅच कशा पद्धतीने चालणार आहे, बरोबर आहे, आणि त्याचं स्वरूप कसं असणार आहे. तर त्यामधला एक पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा. बघा, आज समजा जो विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करायची म्हटलं म्हणजे MPSC ची, त्याचं स्वप्न क्लासवर असेल आणि त्या विद्यार्थ्याला वाटतं की मग त्यासाठी सुरुवात करायची तर करायची कशी. बरेच विद्यार्थी येतात, सर आम्ही UPSC करायचंय 12वी नंतर. म्हटलं हो UPSC करा, पण तुम्हाला अधिक बेसिक माहिती असणं गरजेचं आहे ना. UPSC ला कुठल्या पदांची भरती केल्या जाते किंवा कुठल्या पदांसाठी परीक्षा घेतल्या जातं, तर MPSC सुद्धा कुठल्या पदांसाठी परीक्षा घेतल्या जातं, MPSC मध्ये किती पाठ पडतात, गॅजेटेड, नॉन गॅजेटेड, हे सर्व तुम्हाला एक बेसिक स्ट्रक्चर पाठ असणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही स्वतःच्या एक बौद्धिक क्षमतेनुसार आणि तुमचं जे स्वप्न आहे ते स्वप्न तुम्ही साकार करू शकता. आलं लक्षात. तर त्यानुसार एक लक्षात घ्यायचं. पुढे बघा, आता आज MPSC मध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षा हा 2 टप्पे आणि तिसरा टप्पा म्हणजे मुलाखतीचा असतो. त्यामध्ये एक लक्षात घेणं गरजेचं राहतं की आपल्याला अभ्यास करायचा म्हणजे तो आपण सातत्य किती वर्ष असायला पाहिजे, किती वर्ष ह्या परीक्षेला दिलं पाहिजे आणि कशा पद्धतीने आपण एक प्रत्येक मुद्दा क्लिअर करत गेला पाहिजे, हे सर्वात महत्वाचं आहे. बरं, नाहीतर काय होतं ना, विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात तर करतात
पण ऐन वेळी काही काळानंतर कंटाळवाणा वाटतो किंवा तो क्लासला येणं बंद करतो. आलं लक्षात? कारण हे क्षेत्र असं आहे, जितकं मोठं तुमचं स्वप्न असेल ना, तितका मोठा संघर्ष असायला पाहिजे तुमचा. कारण तुम्हाला सतत रोज डोळ्यामध्ये तेल टाकून तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं राहतं, की सतत तुम्हाला रोज अग्निपरीक्षा देणं गरजेची राहते, की रोज तुम्ही किती अभ्यासामध्ये आहे. कारण तुम्ही हे 2 वर्ष द्याल अभ्यासाला, तर पुढचे 40 ते 60 वर्ष सुखाने खाणार. कारण जर हे 2 वर्ष जर तुम्ही मेहनत केली नाही, तर पुढचे 40 ते 60 वर्ष जो काळ असतो शेवटीपर्यंतचा, तिथपर्यंत संघर्ष राहणार. मग तुम्हीच विचार करा, जर हा एक एक 2 वर्षाचा संघर्ष भरा, की त्याच्यानंतरचा आयुष्यभर संघर्ष भरा, तर त्यानुसार लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठीच आपण सुरू केलेला हा उपक्रम आहे. अगदी बारकाईने तळागाळापासून, म्हणजे प्रत्येक सिलेबसचा एक एक मुद्दा तुम्हाला केला जाईल. प्रत्येक मुद्दा तुम्हाला एक्सप्लेन केला जाईल. म्हणून लक्षात घ्यायचं, सिलेबस नुसारच जायचं आहे आपल्याला. मागील प्रश्नांचा आढावा सुद्धा घ्यायचा आहे आणि त्यानुसारच आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. बरोबर आहे? म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर जर अभ्यासक्रम नसेल आणि जर तुमच्या डोळ्यासमोर जर प्रश्नपत्रिका नसेल मागील, तर समजून घ्यायचं आपण स्वतः आपला वेळ वाया घालवतोय. ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करत असेल कुठेही अभ्यास करा, आणि जर समजा तुमच्याकडे सिलेबस नाहीये, मागील ज्या परीक्षेची तयारी करताय ते, आणि जर प्रश्नपत्रिका नाहीये मागील PYQ, समजून घ्यायचा आपण कुठेतरी चुकीच्या मार्गाने जात आहे. बरोबर आहे? कारण सिलेबस काय सांगतो तुम्हाला काय करायचं, आणि प्रश्नपत्रिका सांगतात की कसं करायचं, आणि त्याच्याद्वारे मग तुम्ही तुमचं अभ्यास साहित्य निवडायची गरज राहतं. पण आपल्या अकॅडमीमध्ये तुम्हाला सिलेबस पण दिला जातो, प्रश्नपत्रिका पण दिल्या जातो, पण तुम्हाला बाहेरून कुठलंही पुस्तक घ्यायची गरज पडत नाही. कारण सर्व अभ्यास साहित्य आपणच दिलं जातो. जसं आता हे प्रिंटेड नोट्स आहे, बरोबर आहे? हे नोट्स तुम्हाला दिल्या जातं प्रत्येक विषयाला, बरोबर आहे? एक एक मॉड्यूल प्रमाणे तुम्हाला दिलं जातं. याच्या व्यतिरिक्तही तर तुम्हाला एक रिव्हिजन म्हणून असतं, की अभ्यासाच्या काळामध्ये शॉर्ट नोट्स. पण याच्याही व्यतिरिक्त तुम्हाला इतर हँड रिटन क्लासमध्ये नोट्स पण दिल्या जातात. म्हणजे जेवढं जास्तीत जास्त द्यायचा प्रयत्न करतो आम्ही तो. आणि सर्वात महत्वाचं, प्रत्येक मुद्द्याला सिलेबसला कसं चालू घडामोडीचा स्पर्श होतो किंवा कसं टच होतो, इव्हेंट बेस कशा पद्धतीने करंट विचारलं जातं, त्याचा सुद्धा तुम्हाला संदर्भ क्लासमध्येच दिला जातो. म्हणजे तुम्हाला कुठलाही न्यूजपेपर वाचायची गरज पडत नाही, सर्व तुम्हाला इथून दिलं जातं. कुठलंही पुस्तक वाचायची गरज नाही, सर्व इथून. आणि त्याच्यासोबत पूर्व आणि मुख्यचा सोबत अभ्यास कसा होणार, त्याच्यासोबत त्याचे PYQ अनालिसिस कसे होणार, हे सर्व संदर्भ तुम्हाला दिला जातो. विश्वास ठेवा मित्रांनो, प्रत्येक मुद्दा क्लिअर केला जाईल. प्रत्येक सिलेबस मधला तुम्ही टिक करत जाता की हा माझा मुद्दा झालेला आहे, हा झालेला आहे. आणि जर झालेला नसेल तर तुम्ही सर्वांसमोर बोलू शकता की सर हा मुद्दा शिकवलेलाच नाहीये म्हणून. तर हा इथपर्यंत आपण कॉन्फिडन्स देतो. कारण एक लक्षात ठेवा, तुमच्या शिकवण्याची तडजोड नाही करी, अभ्यासाची तडजोड कधीच नसतं. जो मुद्दा आहे त्यासोबतच तुमचं प्रत्येक आठवड्याला प्रेझेंटेशन होतं क्लासमध्ये. कारण की जी एखादी घटना घडतं समजा चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये एखादी, आणि जी अशी घडामोडी की जे तुम्हाला परीक्षेला कामात येणारी सर्वात मोठी घटना असतं अशा पद्धतीचा, मग प्रत्येक आठवड्याला ज्या ज्या घटना घडतात त्या प्रत्येक एक दिवसाला, बरोबर आहे, आठवड्यातील एक दिवस हा सर्वांसाठी एक राखून ठेवला जातो आणि त्यावरती आपण प्रेझेंटेशन असणार आहे. म्हणजे 5 मिनिटे तुम्हाला हे गरजेचे आहे. कारण भविष्यात तुम्हाला मुलाखत द्यायची आहे, सर्वांना फेस करता आलं पाहिजे. कारण एक अधिकारी जर समजा 10 लोकांमध्ये किंवा 10 मुलांमध्ये जर बोलायला घाबरला, तो 10,000 मुलांमध्ये किंवा जनतेमध्ये काय बोलणार आहे, बरोबर आहे? आणि त्याचा प्रभाव कसा पडणार, त्याचं प्रभुत्व कसं पडणार, तर हे सर्वात महत्वाचं राहतं. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक मुद्दा, आणि जर समजा तोच मुद्दा जर तुम्हाला मुलाखतीला विचारलं तर तुम्हाला सांगता आला पाहिजे, बरोबर आहे? कारण जेव्हा आपल्याला समजून जातो एकदम मुद्दा बेसिकपणे समजतो, तेव्हाच आपण इतरांना समजून सांगू शकतोय ना. म्हणून लक्षात ठेवा, चालू घडामोडीचा संदर्भ सर्वात महत्वाचा. आणि जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की चालू घडामोडीचा कसा काय राहणार आहे एमपीएससीला, एवढा संदर्भ काय, म्हणजे 50% वाटा त्यांचा, तर विद्यार्थी मित्रांनो, आता 2025 ला झालेले पेपर आहे ना, ते पेपर जेव्हा त्या निबंध हे त्यामध्ये बघा तुम्हाला, किंवा पूर्ण पेपर चाळा, पेपर 1, 2, 3, 4, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नच जाणवेल. मी तर रेफरन्स सहित देईन तुम्हाला की कोणती घडामोडी कधी घडली आणि तो प्रश्न कसा आलेला. आले लक्षात? म्हणून एक लक्षात घ्या, तुम्हाला हे बेसिक नोट्स तुम्हाला सर्व क्लिअर केले जातो. प्रत्येक मुद्दा यामध्ये दिलेला आहे. जिथे गरज आहे तिथे आपण नकाशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे, इतिहासामध्ये सुद्धा जिथे गरज असेल तिथे, बरोबर आहे? त्याचसोबत प्रत्येक मुद्दा आपण क्लिअर करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जिथे तुम्हाला गरज आहे तिथे तुम्हाला चार्ट सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण, म्हणजे माइंड मॅप. तर त्याचसोबत लक्षात घ्यायचं की जसं आपण पुढे पुढे जातोय ना, त्याच मुद्द्याने तुम्हाला अगदी बेसिक, बरोबर आहे, अगदी बेसिक पासून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय आपण, बरोबर आहे?
म्हणजे तुम्हाला कुठलंही गाईड, फक्त तुम्हाला रेडी करून देतोय स्कूल फिडिंग. आलं लक्षात? फक्त तुम्हाला आता फक्त तुमच्यासमोर ताट वाढवून दिलेला आहे. प्रत्येक वेळी रायटिंग प्रॅक्टिस होणार तुमची. झालेल्या जो पोर्शन असेल त्या पोर्शनवरती तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस घेतल्या जाईल. त्यासोबतच लक्षात घ्यायचं की तुम्हाला वेगवेगळे फॅकल्टीज कडून, म्हणजे जो पार्ट रायटिंगसाठी वेगळे टीचर राहणार आहे, इंग्लिश मराठीसाठी वेगळे टीचर, की ज्यामध्ये तुम्हाला सीसॅटचा प्रिलिमचा पार्ट आहे तो वेगळ्या टीचर कडून घेतला जाणार, आणि ओव्हरऑल जीएसचा पार्ट हा स्वतः कव्हर होणार आहे माझ्याकडून. त्याच्यामुळे काळजी करू नका. प्रत्येक मुद्दा मी देण्याचा प्रयत्न करेल. आलं लक्षात? प्रत्येक चालू घडामोडीचा मुद्दा, की हे एखादी घटना घडली तर त्याला पेपरला कुठे कामात. म्हणजे असं लक्षात ठेवा की आपल्याला 2 वर्षे ह्या क्षेत्रामध्ये द्यायची आहे, अगदी जीव तोडून रक्ताचं पाणी, आणि 3रं-4थं वर्ष हे आपलं यशाचं असायला पाहिजे. हे डोक्यात ठेवून पुढे तयारीला सुरुवात करा. म्हणजे आज विद्यार्थी जो 12वी पास झालेला असेल त्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची ही वेळ आहे, खूप महत्वाची. चालेल, तर बघा इथे शॉर्ट मध्ये समजून घेऊ की परीक्षा पद्धती कशी आहे आणि आपण कशा पद्धतीने जाणार आहोत पुढे. चला बघा आता पुढे. आता एक लक्षात घ्या, एमपीएससी करायचं ठरवलेलं. यामध्ये तुम्ही डीवायएसपी, तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, म्हणजे सर्व जवळपास आज एमपीएससी 32 ते 33 पदांसाठी परीक्षा पद्धती घेत आहे. बरोबर, म्हणजे परीक्षे घेत आहे. त्याच्यासोबत लक्षात ठेवा इतर भविष्यामध्ये इतर बरेच पद त्यामध्ये समाविष्ट होणार आहे. तुम्ही मागे जीआर वाचलेला असेल त्यामध्ये दिलेलं आहे. तर बघा आता हे एक डोळ्यासमोर ठेवायचं की जर एमपीएससी ची तयारी करायची आहे तर आपली पूर्व परीक्षा, बरोबर आहे, की यामध्ये तुमचे 2 भाग पडतात. 2 म्हणजे 3 भाग पडतात. 1, 2 आणि 3. म्हणजे एक प्री एक्झाम, त्यानंतर तुमचा मेन्स एक्झाम, बरोबर आहे, आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यूचा पार्ट येतो. बरोबर आहे, म्हणजे 3 पार्ट झालेले आहे. त्याच्यासोबत लक्षात घ्यायचं मग पूर्व परीक्षा किती मार्काची होणार, तर पूर्व परीक्षेला हे 2 पेपर असणार आहे, पेपर 1 आणि पेपर 2, की जो एक पेपर हा जीएसचा असणार आहे तुम्हाला, बरोबर आहे, आणि हा दुसरा पेपर हा तुमचा सीसॅटचा असणार आहे. म्हणजे तो पूर्णतः क्वालिफाईंग असणार आहे. हा पेपर हा पूर्णतः तुम्हाला क्वालिफाईंग असणार आहे. बरोबर आहे. इथे तुम्हाला स्कोरिंग विचारलं नाही, फक्त क्वालिफाय असणं गरजेचं आहे. मग हे प्री किती, तर प्री तुमची होणार 400 मार्क्ससाठी. आलंय लक्षात? प्री हे 400 मार्क्ससाठी होणार. त्याच्यानंतर जाऊ आपण आता मुख्य परीक्षेला. मग आता मुख्य परीक्षा किती मार्काची असणार आहे, तर त्यामध्ये एक लक्षात घ्यायचं की मुख्य परीक्षा ही तुमची 1750 मार्कासाठी होणार आहे. बरोबर आहे, 1750 मार्क्स. बरोबर आहे, 1750 मार्क्ससाठी तुमची मुख्य परीक्षा होईल. त्याचसोबत लक्षात घ्यायचं मग आता जो विद्यार्थी मुख्य परीक्षा पास होऊन जाणार, मग मुलाखत किती मार्काची देणार आहे, तर मुलाखत हा 275 मार्क्स साठी त्याची मुलाखत असणार आहे. मुलाखत इंटरव्ह्यू. मग आता जर समजा तुमचं मेरिट लागायचं आहे तर एक लक्षात घ्यायचं, पूर्वचा रिझल्ट लागणार तर तुम्हाला सीसॅटचे मार्क्स कुठेही काउंट केल्या जाणार नाही, ते फक्त क्वालिफाईंग असणार. बरोबर आहे, म्हणजे तुमचं मेरिट लागेल इथे 200 पैकी. बरोबर आहे, हा एक म्हणजे 100 प्रश्न 200 मार्क्स, इथे 80 प्रश्न 200 मार्क्स, म्हणजे किती झाले 400. म्हणजे तुमचं मेरिट हा जीएस ठरवणार पेपर 1चं म्हणजे प्रीचं. जेव्हा तुम्ही मुख्यला जाता तर त्याच वेळेस इथे 1750 मध्ये तुम्हाला इंग्लिश, मराठी, त्यानंतर सोबत निबंध, बरोबर आहे, इंग्लिशचा पेपर वेगळा, मराठीचा, आणि हे दोघे कंपल्सरी आहे. बरोबर आहे, इंग्लिशचा पण पेपर एक जो आहे तो कंपल्सरी आहे आणि मराठीचा सुद्धा कंपल्सरी आहे, त्याला पर्याय नाहीये. नंतर निबंध येतो, निबंध तुम्हाला इंग्लिश किंवा मराठीमध्ये लिहिता येतो. बरोबर आहे, पण त्यासोबत लक्षात घ्यायचं त्याच्यानंतरचे जे पेपर आहे, बरोबर आहे, म्हणजे GS1, GS2, GS3, GS4. बरोबर, GS1 असतो इतिहास, भूगोल, त्यामध्ये सामाजिक म्हणजे इंडियन सोसायटी म्हणजे भारतीय समाज, बरोबर आहे, जगाचा भूगोल पण आलेला आहे, भारताचा पण आहे, त्या आर्ट अँड कल्चर पण आलेला आहे. त्यानंतर पेपर 2 हा पॉलिटी, बरोबर आहे, प्रशासन, त्यासोबतच तुम्हाला इंटरनल सिक्युरिटी. तिसरा पार्ट येतो तो तुम्हाला माहिती सायन्स अँड टेक्नॉलॉजी, पर्यावरण, आर्थिक विकास त्यावरती, आणि पेपर 4 येतो तुम्हाला इथिक्स वरती. म्हणजे असं पेपर 4 झालेले आहे आणि त्याच्यानंतर तुमची मुलाखत होणार आहे. मग तुमचं जे फायनल मेरिट लागेल ते किती पैकी लागणार आहे, तर ज्यामध्ये 1750 आणि 275 समाविष्ट होऊन जो तुम्हाला लागणार आहे ते 2025 मार्क्स, यापैकी तुमचं मेरिट लागेल. मग एक विचारते मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं की जर समजा मुलाखतीला तुमचा वेटेज वाढवलेला आहे, पूर्वी 100 होता आता 275 केलेला आहे, त्याच्यानंतर लक्षात घ्यायचं 1750 मार्क्स हे मुख्य परीक्षेला आलेले आहे. बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये एक मराठी हा कंपल्सरी बंधन क्वालिफाईंग विषय केलेला आहे तुम्हाला. म्हणजे जो एक पेपर आहे त्याला पर्याय नाही, बाकी सर्व परीक्षा तुम्ही इंग्लिश मधून देऊ शकता. पण एक लक्षात ठेवा,
इंग्लिश भाषा सोपं आहे ऍज कम्पॅरेटिव्हली मराठीपेक्षा. बरोबर आहे. हे तुम्ही प्रत्येक विद्यार्थी जर जाणून घेत असेल ना, जो विद्यार्थी, तर त्याला मनापासून लक्षात घ्या. इंग्लिश बघा, तुम्हाला समजायला एक थोडं जरी तुम्ही त्यावरती प्रयत्न केला किंवा थोडा अभ्यास केला तर इंग्लिश यायला लागतं. पण मराठी जर समजा त्याच विद्यार्थ्यांनी लिहायला सुरुवात केली आणि जर इंग्लिशमध्ये शिक्षण झालं असेल थोडं बेसिक मध्ये, तर मराठी अवघड जातं. पण यामध्ये ना काय केलंय, जो मराठी आलेला आहे हा इथे बंधनकारक केलेला आहे, कंपल्सरी. त्याच्यामुळे मी एवढंच म्हणेल की मराठी हा एक पेपर असा आहे क्वालिफाईंग, जोपर्यंत तुम्हाला 300 मार्क्स पैकी 25% मार्क्स म्हणजे जवळपास 75 मार्क्स मिळणार नाही ना, तोपर्यंत तुम्ही मुख्य परीक्षा देऊ शकता. इतर पेपर तुमचे तपासले जाणार नाही. आलंय लक्षात? म्हणून एक सांगेल की अभ्यासाची तयारी करायची तर मराठीपासून सुरुवात करा. थोडं तुम्हाला त्रास जाणार, पण मराठी ही अशी भाषा आहे की अगदी आपलं आजूबाजूला वातावरण मराठीचं आलेलं आहे. मराठी आपण बोलतो उत्तमरित्या, मराठी लिहू शकतो. पण फक्त शिक्षणच झालंय ना, तो काही काळ गेलेला आहे. मग काही काळ जेवढा तुम्ही इंग्लिशला दिलेला आहे त्याच्यात थोडा काळ द्या ना, 2-3 महिने मराठीसाठी द्या. थोडं तुम्हाला बेसिक पासून सोबत आहे आम्ही, काळजी करू नका. मराठीचा प्रत्येक शब्द न शब्द लिहून देईल, शब्द न शब्द तुम्हाला समजावून सांगेल. अजिबात काळजी करू नका. पण त्यासोबत तुम्ही मराठीला घाबरू नका, कारण तुमची सर्व इंग्लिशमध्ये कराल पण एक मराठीला अडकले तर त्याच ठिकाणी तुम्हाला ते परीक्षा तुम्हाला क्वालिफाईंग होऊ शकणार नाही, म्हणजे क्वालिफाय होऊ शकणार नाही तुम्ही मुलाखतीसाठी. हे सर्वात महत्वाचं. कोणी कितीही म्हणू द्या की मराठी सोपं आहे, मराठी काय एकच पेपर आहे. अरे एकच नाहीये, तो एकच पेपर तुम्हाला सर्वांना भारी पडणार आहे, कारण त्यामध्ये ट्रान्सलेशन आलेलं आहे, मराठी निबंध आलेला आहे, मराठी तुम्हाला पत्र लेखन आलेलं आहे. म्हणजे एक विचार करा, तुम्ही मागचा पेपर बघा, तुम्ही आता 2025 ला झालेले आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहे. म्हणजे त्यावरून एक लक्षात घ्या, जर समजा तुम्हाला अभ्यास करायचा मराठीला का घाबरताय? अगदी थोडी भाषा, काळजी करू नका. आम्ही सोबत आहे तुमच्या. प्रत्येक मुद्दा, प्रत्येक तुम्हाला कंटेंट देण्याचा प्रयत्न करू. पण त्यासोबत तुम्हाला 2025 मार्चची तुम्हाला तयारी करायची आहे. आलं लक्षात? म्हणजेच तुम्हाला जर समजा टार्गेट जर असेल की नाही 2027 हे माझं असायला पाहिजे, तर 100% विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठीच आपण सोबत तयारी करू. पण आता कुठे जायची गरज नाही. आता आपल्या शहरातच होणार आहे जे काही होणार आहे. बरोबर आहे. तुम्हाला मुलाखतीची सुद्धा तयारी शहरामध्ये होईल, चांगल्या उत्तमरित्या पद्धतीने होईल. म्हणजेच लक्षात घ्या, तुम्हाला वेळोवेळी अधिकाऱ्यांचे सेशन मिळत राहणार आहे, मार्गदर्शन. म्हणजे कशा पद्धतीने जायचं, काय करायचं, कसं पुढे जायचं, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करू. पण साथ तुमची असायला पाहिजे, मेहनत तर आमची आहेच तुमच्यासाठी. बरोबर आहे. तर त्यासोबत लक्षात घ्यायचं की हे तुम्हाला परीक्षा पद्धती राहणार आहे. मग यामध्ये कसं होणार आहे, काय येणार आहे, सर्व डिटेलमध्ये. अजिबात तुमचा डाऊट राहणार नाही, अजिबात काळजी करू नका. सोबत आहेच आपण सर्व. म्हणून कुठेही जाऊ नका. बॅच सुरू झालेली आहे, लवकरात लवकर बॅच जॉईन करा आणि अत्यंत कमी फीज मध्ये. त्यामध्ये तुम्हाला आपण काय काय देणार आहे हे सर्वात महत्वाचं. तर बघा, सर्वात आधी तर आपण सिलेबसची कॉपी देतो मुलांना. बऱ्याच ठिकाणी दिलंच जात नाही, हे सर्वात महत्वाचं. कारण सिलेबस जर दिला तर मास्टरला सिलेबस नुसार शिकवावं लागतं, त्याच्याविषयी सिलेबसच द्यायचं नाही, विषय क्लोज. पण नाही, आपण इथून सुरुवात. त्यानंतर तुम्हाला मागील झालेले पीवायक्यू जे आहेत त्यांचं डिटेलमध्ये अनालिसिस. बरोबर आहे हे. आणि यामध्ये तुम्हाला पूर्व प्लस मेन्स, बरोबर आहे, पूर्व आणि मुख्य प्री प्लस मेन्स दोन्ही मिळणार. आले. त्यानंतर लक्षात घ्यायचं, तुम्हाला प्रत्येक नोट्स तुम्हाला क्लासमधूनच दिल्या जाणार. प्रत्येक नोट्स कुठूनही काहीही घ्यायची गरज पडत नाही. बरोबर आहे. आणि हे नोट्स तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंत राहणार आहे. बरोबर. हा एक. प्रत्येक मुद्दा तुम्हाला एव्हरी टॉपिक तुम्हाला क्लिअर केला जाणार आहे क्लासमध्ये. प्रत्येक मुद्दा तुम्हाला क्लिअर करून देण्याचा प्रयत्न केला. डाऊट मुळापासून मग याच्यावरती प्रश्न कसा आलेला आहे, आणि त्याच्यासोबत हेच नोट्स तुम्हाला युपीएससी आणि एमपीएससी ह्या दोन्हीही सिलेबस एकत्र करून देण्यात आलेले. म्हणून काळजी करू नका. ज्या विद्यार्थ्याला वाटतं की मला युपीएससी करायची आहे तर तो युपीएससी पण करू शकतो, आणि ज्याला एमपीएससी करायचं एमपीएससी, कारण युपीएससी सुद्धा मराठीमधून देता येतं. त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नका. पण युपीएससी सोबत एमपीएससी तयारी करा, आणि त्याच्यासोबत तुम्ही म्हणजे कुठलीही वेगळी फीस भरायची गरज पडणार नाही सोबत. कारण युपीएससीची फीस भरून शेवटी तुम्हाला एमपीएससी पण देता आली पाहिजे ना रे. म्हणून एमपीएससी ला फोकस करा. युपीएससी सहज देता येईल तुम्हाला. सिलेबस वेगळा काही नाही. जो 10%चा फरक आलेला आहे ना, तुम्हाला वेगळा करू आपण की कुठला आलेला असेल, आणि मग तो वेळेवर सांगेल मी तुम्हाला कशा पद्धतीने आलेला आहे. म्हणजे त्यामधून एक लक्षात घेणं महत्वाचं राहतं की तुम्हाला. आणि त्याच नंतर आपली हीच बॅच ऑनलाईन, बरोबर आहे, आणि सोबत ऑफलाईन हे दोन्ही मोडमध्ये चालणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की मी ऑनलाईन बॅच करावं त्यांनी ऑनलाईन करा, आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटते की मी ऑफलाईन करावं त्यांनी ऑफलाईन करा. पण हे जे अभ्यास साहित्य आहे हे दोन्ही विद्यार्थ्यांना मिळणार. जो विद्यार्थी ऑनलाईनला राहणार त्याला सुद्धा मिळणार आहे, आणि जो विद्यार्थी ऑफलाईनला राहणार आहे त्याला तर मिळणारच आहे. बरोबर. त्याच्यासोबत प्रत्येक सॅटरडेला, बरोबर आहे, एक रायटिंग प्रॅक्टिस होणार आहे. बरोबर. प्रत्येक सॅटरडेला रायटिंग प्रॅक्टिस, म्हणजे जेवढा काही पोर्शन आठवड्यामध्ये होईल ना तुमचा, तेवढा सर्व सिलेबसच्या आधारे तुम्हाला जेवढे काही आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत ते, आणि त्याच्यावरती सराव प्रश्न हे तुम्हाला प्रत्येक शनिवारी तुम्हाला घेतल्या जाणार आहे. म्हणजे काही काळानंतर शनिवार रविवार पण होणार आहे. जसं परीक्षेच्या जवळ जवळ तसं त्याचे परत दिवस वाढणार आहे आपले. बरोबर. म्हणजे प्रॅक्टिस जास्त होणं गरजेची आहे तुमची. बरोबर आहे. याच्यासाठी लागणारी अँसर शीट सुद्धा आपणच देणार, काळजी करू नका. बरोबर. प्रत्येक मी देण्याचा प्रयत्न करणार. हा एक. त्यानंतर लक्षात घ्यायचं, मध्ये मध्ये तुमचं प्रेझेंटेशन होणार आहे. म्हणजे करंट अफेअर्स वरती तुमचं प्रेझेंटेशन राहणार आहे. म्हणजे हेच प्रेझेंटेशन तुम्हाला प्रत्येक शनिवारी, बरोबर आहे, किंवा आठवड्यातील कुठला एक दिवस, म्हणजे असा दिवस की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक मुद्दा, आठवड्याच्या घडामोडी तुम्हाला अभ्यासाला वेळ दिला जाईल, कंटेंट कसे काढायचे, कुठून कंटेंट कलेक्ट करायचे, आणि कशा पद्धतीने त्याचे शॉर्ट नोट्स करून आपण पेपरला अनुसरून अभ्यास साहित्य करायचं, हा सर्व मुद्दा घेतला जाणार आहे. त्याचसोबत लक्षात घ्यायचं की तुम्हाला वेळोवेळी काउन्सिलिंग सुद्धा केल्या जाईल. तुम्हाला अभ्यासाचं जे काही डाऊट असेल ना, बरोबर आहे, काउन्सिलिंग सुद्धा केल्या जाईल. म्हणजे त्यावरून एक लक्षात राहते की तुमचा कुठलाही डाऊट असेल, वेळोवेळी प्रत्येक विद्यार्थ्याशी डिस्कस करून त्याचा वेळोवेळी त्याची अभ्यास पातळी तपासलं जाईल, आणि त्यानुसार त्याला अभ्यासाचं काय गरज आहे, तो कुठल्या स्टेजला आहे आणि आता पुढल्या स्टेजला जावं लागेल हे. आणि त्याच्यासोबत एक लक्षात ठेवा, राज्यसेवेची तयारी करायची आहे, पूर्वची पण करायची आहे, तर त्यासोबत पाठ्यपुस्तकापासून आपण सपोर्ट घेणार आहे. म्हणजेच स्टेट बोर्ड पासून सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्टेट बोर्ड सुद्धा घेणार. म्हणजे विचार करा, असे काही स्टेट बोर्ड आहे की तुम्हाला राज्यसेवा मुख्यला सुद्धा कामात पडणारे आहे. प्रत्येक पेज नंबर वाईज देईल, कुठला प्रश्न कुठल्या पेजवरून आलेला आहे राज्यसेवेला पूर्वला, इतकं सुद्धा नाही. काळजी करू नका, प्रत्येक साहित्य ऑथेंटिक देणार. कुठलंही बाहेरून एकही पुस्तक घ्यायची गरज पडणार नाही. फक्त आपण एकच सांगतो की बाहेरील जो पीवायक्यू सेट आहे तोच तुम्हाला फक्त घ्यावा लागेल. बाकी रेफरन्स बुक काही नाही, सर्व आपण नोट्स देऊ. फक्त नोट्सच्या आधारे तुम्ही कसं रीच होता, कसं पोहोचता रिझल्ट पर्यंत, हेच तर एक खरं लॉजिक आहे. जो तुमचा वेळ पुस्तकं वाचून, नोट्स काढून, सर्व करून जो जाणारा असतो, तो तुम्ही डायरेक्टली जाताय ना तो मुद्दा, का बाबा एवढं एवढं सिलेबस आहे, हा मुद्दा आहे, इतका इतका कर, पेपरला इतकं विचारलं, संपला विषय. म्हणजे क्लासचा फायदा काय, तुमचा वेळ वाचेल, सर्वात महत्वाचं. बरोबर आहे. आणि हे त्यातलं महत्वाचं आहे की तुमचा वेळ वाचवणारा तो क्लास आहे. क्लासचा फायदा तोच आहे. ज्या क्लासमध्ये जर तुमचा अभ्यास साहित्य मिळत नाही, तुमचा वेळ जात आहे, तुम्हाला वेळ वाचवला जात नाही, म्हणजे खूप सारं वाचायला सांगत आहे, तर तो क्लासच नाही. तर तुम्हाला क्लासचा फायदा असा झाला पाहिजे की तुम्हाला तो सिलेबस हा सोपा झाला पाहिजे, तुमचा पीवायक्यू अनालिसिस करायचं, आणि तुमचं एकदम इझी झालं पाहिजे, तुमचा रस्ता असा क्लिअर झाला पाहिजे, तेव्हा तो क्लासचा फायदा होतो. नाही तर क्लासमध्ये चाललंय असं नको व्हायला. प्रत्येक मुद्दा अगदी आपल्याला कासवाच्या गतीने जायचंय. ही बॅचचा कालावधी जवळपास हा 2 वर्ष चालणारा आहे, कारण सिलेबस मोठा असल्यामुळे बॅच 2 वर्ष चालतात. पण ह्या 2 वर्षामध्ये तुमचा पूर्ण डिटेल अभ्यास होतो. जवळपास 18 महिन्यामध्ये तुमचा मुख्यचा अभ्यास, आणि राहिलेले 6 ते 7 महिन्यामध्ये तुमचा पूर्वचा अभ्यास. अशा पद्धतीने वेळोवेळी तुम्हाला गायडन्स केला जाणार. आणि एक लक्षात घ्यायचं, जर तो विद्यार्थी आज फीस भरलेली आहे त्या विद्यार्थी, बरोबर, त्यानंतर त्याची बॅच संपली, पण त्या विद्यार्थ्याला परत अडचणी येत आहे, सर मला जिओग्राफीला अडचणी येत आहे, प्रश्न सुटत नाहीये, किंवा काही अडचणी असेल, कारण प्रत्येक विद्यार्थ्याचं सारखं क्लासमध्ये रोज कॉन्सन्ट्रेशन राहत नाही, 24/7 राहत नाही. मग अशा वेळेस जर पेपरला एखादी आला, किंवा तो पुढची परीक्षेला, परत रिव्हिजनला या, परत बॅचला बसा, तुम्ही परत कुठला एखादा विषय तो कव्हर करा, काही अडचण नाही. तुमच्या रिझल्ट पर्यंत अकॅडमी तुमच्या सोबत राहणार, त्याच्यामुळे काळजी करू नका. प्रत्येक मुद्दा तुम्हाला दिला जाणार आहे, प्रत्येक सोपा करून, अजिबात नाही. कधी केव्हाही तुम्ही फोन करा, तुमच्यासाठी तत्पर अवेलेबल राहणार आहे. ज्या दिवशी तुमच्यासाठी नसेल त्या दिवशी बोलायचं तुम्ही. आलं लक्षात? कुठल्याही बॅच मध्ये बसा, काही अडचण नाही. कधीही तर एक बॅच पूर्ण करा, त्याच्यानंतर तुम्हाला जिथे अडचणी गेल्या त्याच्यासाठी ऑलवेज वेलकम असणार आहे तुमच्यासाठी. पण ते कधी कळतं, जेव्हा तुम्ही सेल्फ स्टडीला लागता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की मला इथे कमी पडत आहे. मग त्यावेळेस परत या, परत डाऊट क्लिअर करा, परत निघून जा. प्रत्येक डाऊट सेशनला येत चला, प्रत्येक टेस्ट पेपरला येत चला. प्रत्येक वेळी तुम्हाला जिथे जिथे अडचण आहे तिथे तुमचे पावलोपावली उभे राहणार आहे. फक्त मेहनत इतकी करा की रिझल्ट 100% यायलाच पाहिजे तुम्हाला. आलं लक्षात?
हे जे तेवढं दिलेलं आहे एवढं अगदी सखोलपणे देणार 100%. जे मित्रांनो लक्षात घ्यायचं, जे आपण देऊ शकतो तेच बोललेलं आहे आणि जे बोललेलं आहे तेच देणार. काळजी करू नका, यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. अगदी सखोल बेसिक पासून देईल, पण समजून घेण्याचा प्रयत्न करायचा की प्रत्येक मुद्दा क्लिअर कसा होईल. तुमच्यापर्यंत तुमची पण जबाबदारी तेवढीच आहे की सरांकडून किंवा क्लासकडून जेवढं तुम्हाला फायदा घेता येईल अभ्यासाचा तेवढा फायदा करून घ्यायचा. कारण तुमचा सिलेबस पूर्ण होणं हे करणं हे आमची जबाबदारी, पण सिलेबस पूर्ण करून घेणं ही सुद्धा तुमची जबाबदारी आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे प्रत्येक मुद्दा क्लिअर करा, काही काळजी नका करू. आम्ही सोबत आहे, बॅच सुरू झालेले आहे. म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचत असेल आणि तो विद्यार्थी महाराष्ट्रातून कुठल्याही कोपऱ्यात असेल तरी काळजी करू नका. तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये करू शकता. ज्या विद्यार्थ्याला यायचं असेल नागपूर या शहरामध्ये तर तो विद्यार्थी ऑलवेज वेलकम असणार आहे. त्याचं काही काळजी नका, सर्व गोष्टी त्याला म्हणजे मदत केल्या जाईल. काळजी करू नका प्रत्येक मुद्दा. आणि त्याचसोबतच लक्षात घ्यायचं की जसं तुम्ही पुढे पुढे जाणार आहे अभ्यासाला, बरोबर आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला आम्ही प्रत्येक पावलोपावली मदत करणार आहे. पण आता आपली बॅच ही फक्त 25 मुलांची राहणार आहे. बरोबर आहे, फक्त 25 स्टुडंट. बरोबर आहे, हे सर्वात महत्वाचं आहे. का बरं? कारण प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत लक्ष जायला पाहिजे ना रे आपलं, की शेवटच्या मुलांपर्यंत टॉप 25 ही बॅच राहणार आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं की शेवटच्या मुलांनी सुद्धा काय हालचाल केली आहे हे कळायला पाहिजे. प्रत्येकाकडे वैयक्तिकरित्या लक्ष देता आलं पाहिजे. त्यामुळे ह्या गोष्टी समजून घेण्याचा पार्ट आहे, म्हणून हे प्रत्येकाने समजून घ्यायचं. हा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असेल त्यांनी नक्कीच काही अडचणी आल्यास तुम्ही संपर्क साधा. बॅच सुरू झालेल्या आहे आणि ज्यांना जॉईन करायचे त्यांनी लवकरात लवकर जॉईन करा. बरोबर आहे. त्यासोबतच तुम्हाला काही अडचणी आल्यास तुम्ही डाऊट विचारू शकाल, खाली दिलेला नंबर आहे. पण जो विद्यार्थी नवीन आहे आणि त्याला सुरुवात करायची त्यांनी नक्कीच बॅच जॉईन करा आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा. बरं, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ किंवा तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत खरंच उपयोगाची वाटली का तर कमेंट्सद्वारे खाली कळवा. त्यासोबत लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. कारण अशा पद्धतीनेच व्हिडिओ आपण आता येत राहणार आहे. कारण अकॅडमीचा फुल फोकस हा कंबाईन, बरोबर आहे, पूर्व मुख्य परीक्षा कंबाईन गट ब व प आणि त्याच्या सोबतच राज्यसेवा ह्या दोन गोष्टीवरती खूप जास्त म्हणजे एमपीएससी वरती फुल फोकस आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कुठलंही पुस्तक न घेता तुमच्या रिझल्ट पर्यंत कसं पोहोचवायचं हेच अकॅडमीचं ध्येय आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, भेटू लवकरच. धन्यवाद.